रामकृष्ण हरी. माऊली, आज मी तुम्हाला आळंदी ते पुणे या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाल्याचा माझा अनुभव सांगणार आहे. घरातून मी साधारणपणे पहाटे 3:15 निघालो. सकाळचा नाश्ता आणि चहा घेतला. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी चारोळी फाटा येथे येईपर्यंत सर्वजण भजन आणि कीर्तन करत होतो. पालखी येत असल्याची बातमी मिळताच आम्ही सर्वजण रस्त्यावर आलो आणि दोन्ही बाजूंना व्यवस्थित रांगेत उभे राहून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीची आतुरतेने वाट पाहू लागलो. त्यावेळी तिथे रांगोळी काढणाऱ्या माऊलींचे कौशल्य पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले.
अवघ्या 2 ते 3 मिनिटात त्यांनी सुंदर रांगोळी पूर्ण केली आणि पुढे निघून गेल्या. पालखी जशी पुढे सरकत होती तशा त्या पुढे जाऊन पुन्हा नवीन रांगोळी काढत होत्या. पुढेही आम्हाला त्या पुन्हा एका ठिकाणी रांगोळी काढताना दिसल्या. त्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींचा पारंपरिक आणि मानाचा नगारखाना आला. नगारखान्याच्या पाठोपाठ माऊलींचे अश्व आले. सर्व वारकरी अगदी शिस्तबद्ध पद्धतीने पुढे चालत होते. जशी जशी पालखी जवळ येत असल्याचे लोकांना समजू लागले तशी चौकात क्षणार्धात प्रचंड गर्दी झाली आणि अखेर तो क्षण आला. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आमच्या नजरेसमोर आली. ज्याची आम्ही इतक्या वेळपासून आतुरतेने वाट पाहत होतो त्या माऊलींचे दर्शन झाले. सर्वत्र माऊली 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 असा अखंड गजर सुरू झाला आणि त्या भक्तिमय वातावरणात आम्ही पालखीचे दर्शन घेतले. पालखी पुढे निघाल्यानंतर आमची आयटी दिंडीही पुढे मार्गस्थ झाली. वाटेत जिथे मोकळी जागा मिळायची आणि इतरांना अडथळा होणार नाही असे वाटायचे तिथे आम्ही थांबून अभंग, भजन आणि कीर्तन करत होतो.
नागराज मंजुळे प्रत्येक चित्रपटात एखादी छोटीशी झलक देतात, तसाच मलाही या वारीच्या आठवणीत माझाही छोटासा सहभाग असावा असे वाटले. म्हणून सेल्फी स्टिकच्या मदतीने माझ्यासह IT दिंडीचे काही क्षण रेकॉर्ड करून घेतले. आलेल्या सर्व वारकरी भाविक भक्तांसाठी अन्नप्रसादाचे वाटेत अनेक तरुण ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम असा जयघोष करत आनंदाने उड्या मारत चालले होते. त्यांचा उत्साह पाहून आपोआपच पायांना वेग येत होता. वारीमधली मला सर्वात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे तुम्ही खऱ्या आयुष्यात कितीही मोठ्या पदावर असाल, कितीही शिकलेले असाल किंवा तुमच्याकडे कितीही मोठी जबाबदारी असली तरी वारीमध्ये मात्र सर्वजण समान असतात. डोक्यावर पिशवी, साधा वेश आणि माऊलींच्या संगतीत सर्वांसोबत चालण्याचा तो अनुभव खरोखरच अविस्मरणीय असतो. त्यानंतर आमची दिंडी रश्मी इंग्लिश मीडियम स्कूल येथे पोहोचली, जिथे दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. सर्वांनी जेवण केले आणि त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज व विठ्ठलाची आरती करून
आम्ही पुन्हा पुढील प्रवासाला सुरुवात केली. संपूर्ण मार्गावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पण मला एकदाही अशी परिस्थिती दिसली नाही की जिथे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. सर्व वारकरी इतक्या शिस्तीत चालत होते की पोलिसांनाही फारसे काम उरले नव्हते. हीच वारीची खरी शिस्त आहे. चालत चालत आम्ही संचेती पुलाजवळ पोहोचलो. तिथून कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेचे सुंदर दृश्य टिपता आले. पुढे आम्ही जंगली महाराज रस्त्यावर आलो, जिथे आम्हाला मुक्ताईची पालखी भेटली. नेहमी वाहतुकीने गजबजलेला आणि रस्ता ओलांडायलाही कठीण वाटणारा जंगली महाराज रस्ता त्या दिवशी पूर्णपणे वेगळाच दिसत होता. सर्वत्र फक्त वारकरी आणि भक्तिमय वातावरण होते. लोक जिथे जागा मिळेल तिथे रस्त्याच्या कडेला किंवा फुटपाथवर थोडा वेळ विश्रांती घेत होते. याच रस्त्यावर आम्हाला मोफत दाढी आणि केस कापण्याची सेवा देणारे सेवाभावी लोक भेटले. GM भोसले चौकाजवळील मोकळ्या जागेत ते वारकऱ्यांसाठी ही सेवा पूर्णपणे मोफत देत होते. वारीतील साधे, भोळे आणि निरागस माऊलींना कॅमेऱ्यात टिपायचे म्हटले की ते अगदी आनंदाने पुढे येतात आणि देवाचे नाव घेत उत्स्फूर्तपणे व्हिडिओमध्ये सहभागी होतात. त्यांचा तो निरागसपणा मनाला खूप भावतो. आळंदीपासून डेक्कन जिमखान्यापर्यंत संपूर्ण प्रवासात प्रत्येक ठिकाणी पाणी, चहा, नाश्ता आणि जेवणाची उत्तम व्यवस्था होती. पावलोपावली पाण्याच्या बाटल्या देणारे, नाश्ता वाटणारे, पूर्ण जेवण देणारे, रेनकोट वाटणारे, बॅग वाटणारे, चष्मे वाटणारे, औषधे देणारे असे असंख्य सेवाभावी लोक भेटत होते. जवळजवळ प्रत्येक आवश्यक वस्तू
कुणीतरी निस्वार्थ भावनेने दान करत होते. अशी ही भक्ती, सेवा, शिस्त आणि माणुसकीची शिकवण देणारी वारी आयुष्यात प्रत्येकाने किमान एकदा तरी अनुभवावी एवढेच शेवटी म्हणेन. रामकृष्ण हरी.